लोकांचे डोके फुटले, हात मोडले, पायही मोडले, पोरांच्या छातीत गोळ्या घातल्या गेल्या. याच मराठ्यांसाठी त्या पोरांना स्वतःच्या छातीचा कोट करून स्वतःच्या छातीवर गोळ्या झेलल्या. त्या पोरांची काय चूक होती? एक 9 वर्षाची मुलगी, तिच्या पायात गोळी शिरली, इकडच्या बाजूला घुसली आणि तिकडच्या बाजूला गोळी निघाली. त्या लेकराच्या पायातून 1.5 लिटर पेक्षा जास्त पाणी निघालं आणि त्याचे पडसाद राज्यभर उमटले. सरकारनं आता तरी भानावर यावं. नोटिसा देऊन पुन्हा प्रयोग करायचा प्रयत्न करू नका. तुम्हाला महाराष्ट्रात फिरणं मुश्किल होईल. आम्ही मागे नाही हटणार. आम्ही काय चूक केली? कायद्याच्या चौकटीत राहून आरक्षणाची मागणी सुरू आहे. 1967च्या आधीपासूनचे पुरावे सापडले. आरक्षणाचं अस्तित्वात नव्हतं. त्या अगोदर पासून मराठा आरक्षणात आहे. मग ते मराठ्यांना का दिलं गेलं नाही? कायद्याच्या चौकटीच्या बाहेर जाऊन मराठ्यांची मागणी नाही. सगळ्यात अगोदर मराठा आरक्षणात आहे. तरीही मराठ्यांना आरक्षण दिलं ना. ओबीसी प्रवर्गात जर यायचं असलं, कोणची जात असो किंवा समूह असो, ज्याला ओबीसी आरक्षणात यायचंय त्याची जात मागास सिद्ध असायला लागते, तरच येता येत नाही तर येता येत नाही. किंवा जी जात ओबीसी आरक्षणात यायची तिच्या शासकीय नोंदी असाव्या लागतात, तरच ओबीसी प्रवर्गात येता येत नाही तर येता येत नाही. मराठ्यांनी दोन्ही निकष पूर्ण केले. गायकवाड आयोगानं मराठ्यांना 12-13% मागास सिद्ध केलं, तरीही मराठ्यांना आरक्षण नाही. मराठ्यांच्या शासकीय नोंदी सापडल्या, तरीही मराठ्यांना आरक्षण नाही. मग आमची अशी काय चूक? सगळे निकष पार केलेला असतानाही मराठ्यांना आरक्षण नाही. ज्यांनी निकषच पूर्ण केले नाही त्यांना तुम्ही आरक्षणात घेतलं. आम्ही सगळे निकष पूर्ण केले तरी आम्हाला आरक्षण नाही. आमच्या मराठ्यांचे लेकराचे याच्यात काय चूक?